काल परत एकदा पाहण्यात आलेला आहे युनिट 3 यांनी ही कारवाई केली आहे। याच्यामध्ये पाहण्यात आलं आहे की ज्यावेळेस ऑपरेशन थंडर सुरू झालं होतं तेव्हापासून आज फेज 2 मध्ये ऑपरेशन असतानाही आज मोठ्या प्रमाणात नागपूर परिसरात गांजाची खेप येत आहे। परंतु अशातच गुप्तचरांच्या माहितीच्या आधारावर काल रात्रीच्या सुमारास युनिट 3 या युनिटने कारवाई केली आहे। याच्यामध्ये 85 किलो गांजा हा जप्त करण्यात आला। त्याच बघता त्याच्यातनं 2 कार, 3 मोबाईल आणि काही आणखी वस्तू, किलो काटे वगैरे असे एकूण 48 लाखाच्या जवळपासचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे। NDPS कायद्याअंतर्गत यांच्यावर तरतुदीत कुठले कायदे आता लागू होतील, अशातच जे 2 आरोपी सापडलेले आहे या आरोपीवर आणि कुठला कायदे लागू होतील, कारण याच्या अगोदरही हे अशाच प्रकरणामध्ये गुंतलेले असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे। आता हेच बघता येईल का अशावर काय कायदे आणखी लागू होईल आणि ऑपरेशन थंडर अंतर्गत ही सर्वात मोठी पोलिसांमार्फत कारवाई झाल्याचं समोर येत आहे। परंतु अशा कारवाया किती दिवस चालतील आणि कोर्ट यांच्यावरती काय कायदे आणतील हे बघण्यासारखे आहे। अशातच आता बघूया की समोर आता काय कायदे येतील आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाचा उद्गार न्यूज।